मोहोळ नगर परिषदेचे नेतृत्व करण्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आजी माजी आमदारांमध्ये आता वाद पाहायला मिळतोय। मोहोळच्या निवडणुकीची सूत्र कशी हाती घेऊ शकतात? राजू खरे यांनी रमेश कदमांना सवाल केलाय। तर तुम्ही 17 दिवसात आमदार कसे झालात? रमेश कदमांचं राजू खरेंना प्रत्युत्तर देण्यात आलंय। तिकडे ते उत्तम जानकरचा प्रचार करतायत, करमाळ्यात जाऊन ते नारायण पाटलाचा प्रचार करतायत, परंतु मोहोळमध्ये येऊन ते राजू खरेचा प्रचार करू शकत नाही। कारण मी या पंढरपूरचा सुपुत्र आहे, मी याच मतदारसंघातला आहे। आमची 17 गावं या मोहोळ मतदारसंघाला जोडलेले आहे। मी इथला माणूस रहिवासी असून सुद्धा मला लहानपणापासून माहिती आहे की मोहिते पाटलाचं आणि अनगरकरांचं हे 3 पिढ्याचं नातं आहे आणि त्या 3 पिढ्याच्या नात्याला कुठं अंतर होऊ नये म्हणून राजू खरेच्या प्रचाराला जायचं नाही अशी भूमिका खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली आणि ते माझ्या प्रचाराला आले नाहीत। मग आता ते माझ्या प्रचाराला आले नाहीत तर मग ते इथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे सूत्र कसे काय घेऊ शकतात? त्यांना कुणाला मदत करायची? धैर्यशील भैया मोहिते पाटील हे खासदार आहेत। त्यांच्याकडे माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा हा खूप मोठा जो हे आहे मतदारसंघ, त्याची जबाबदारी आहे। शेवटी आमदार होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते त्या पक्षाच्या खासदारांपर्यंत सर्वांनी हातभार लावल्यामुळे ही निवडणूक त्यांनी जिंकली आणि ते या ठिकाणी आज विद्यमान आमदार म्हणून त्या आमदारकीची प्रतिष्ठा, सत्ता उपभोगत आहे। याची त्यांनी नोंद घेतलीच पाहिजे, याची त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।